वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः। नमस्कार साधकजन हो, मी समर्थांच्या 205 मनाच्या श्लोकांचे विवरण परम आदरणीय श्री तुकाराम नारायण विप्र म्हणजेच योगी सूत यांनी त्यांच्या मनासज्जना या ग्रंथात मांडले आहे. मी सौ अनुराधा अजय खरवडकर आदिशक्ती आध्यात्मिक संघटन नामसंकीर्तनच्या वतीने त्यांच्या या ग्रंथाच्या वाचनाचा उपक्रम हाती घेऊन आपल्यासमोर आलेली आहे. आजचा दिवस आहे 35वा आणि श्लोक आहेत 58 आणि 59. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नको वासना विषयी वृत्तिरूपे यदर्थी जडे कामना पूर्वपापे सदा राम निःकाम चिंतित जावा मना कल्पना लेश तोही नसावा. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी. मनी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला. समर्थांच्या मनोबोधाचे चिंतनातील 58 आणि 59व्या पायरीवर संदेशाचा आस्वाद आपण आज घेणार आहोत. स्वस्वरूप प्राप्तीसाठी मानवाला वश करून घेणे या संपूर्ण बोधाचा उद्देश आहे. मनाचे मनपण संपवणे व मन अमन करणे हा उद्देश आहे. मन अमन झाल्यानंतरची जी अवस्था असते ती साक्षात्काराचीच असते. मन आहे तोपर्यंत अहम आहे आणि मनाचा लय झाला की अहम लोप पावते व उरते ते फक्त ब्रह्मतत्व. या अवस्थेचे वर्णन माऊलींनी बहारदारपणे केले आहे. माऊली म्हणतात, मन जेथ मुद्दल जाय तेथ अहंभावाधिक कै राहे तो स्वये ब्रह्मची होय अनुभवी तो. मनाचे मनपण जाणे एवढी सोपी गोष्ट नाही आहे. त्यावर लिहिता खूप येते, बोलताही येते, पण कृतीचे माध्यमातून ही गोष्ट अत्यंत अवघड आहे. म्हणून समर्थासारख्या सामर्थ्यवान संतांना 205 श्लोकांची रचना करून हा विचार प्रभावीपणे मांडावा लागला. अन्यथा तेही एका वाक्यात म्हणू शकले असते. मनाचे मनपण संपवा म्हणजे तुम्ही ब्रह्मच झालात. पण त्यांना ठाऊक होते की हे मान्य पण मनाचे मनपण संपवायचे म्हणजे नक्की काय करायचे हा प्रतिप्रश्न त्यांना ठाऊक होता. म्हणूनच या 205 श्लोकांचे प्रयोजन आहे. मन हे भगवंतांनी निर्माण केलेला अतिदिव्य संगणक आहे. माझे एक स्नेही त्यांचा लॅपटॉप दुरुस्तीसाठी घेऊन चालले होते. त्यांचे लॅपटॉपची कॉम्प्युटरची तक्रार अशी होती की तो शटडाऊन करून सुद्धा आपोआप रिस्टार्ट होत होता. त्यामुळे बॅटरी आपोआप डिस्चार्ज होत होती. माझ्या मनात विचार आला की आपलं मन नावाचा कॉम्प्युटर देवाने मुद्दाम हा दोष ठेवूनच आपल्याला दिलेला आहे. तो शटडाऊन करण्याचा प्रयत्न केला तरी आपोआप रिस्टार्ट होतो. आपली प्राणशक्ती अकारण डिस्चार्ज करतो. या कॉम्प्युटरमध्ये शिरलेला व्हायरस हे असते. हा व्हायरस अत्यंत मौल्यवान कॉम्प्युटरची वाट लावतो. मन या कॉम्प्युटरची वाट लावणारा व्हायरस म्हणजे मनात वृत्तीरूपाने शिरलेल्या वासना. या वासना म्हणजे मनात दाबून ठेवलेल्या सूक्ष्म इच्छा, मनात निर्माण होणारे सूक्ष्म विचार,
समोरच्या व्यक्तीला वाचता आले असते तर मनुष्य किती भयंकर प्राणी आहे याची कल्पना आली असती. हे दाबून ठेवलेले विचार, अतृप्त वासना म्हणजेच मनरूपी कॉम्प्युटरमध्ये शिरलेला व्हायरस आहे. मग हा दोष घालवायचा असेल तर अँटीव्हायरसचा उपयोग करायला हवा. नेमका तोच विषय समर्थ आजच्या दोन्ही श्लोकांमध्ये मांडत आहेत. नको वासना विषयी वृत्तीरूपे. एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाल्यानंतर त्या विशिष्ट भागाचे ऑपरेशन केले तरी सूक्ष्म भाग रक्ताच्या माध्यमातून शरीरात अंमल गाजवत असतो व पुन्हा पुन्हा या सूक्ष्माचे स्थूल रूप केव्हा होते हे कळतच नाही. मन हे सदैव देहभावनेशी निगडीत असते व परमार्थाचा हेतू देहभावनेतून बाजूला होणे व आपल्यातच संचिताकडे त्रयस्थपणे कौतुकाने पाहणे हा आहे. पावस क्षेत्रीच्या परमपूज्य स्वरूपानंद स्वामींनी देहाच्या अत्यंत गलितगात्र अवस्थेमध्ये असतानाही जी साहित्य निर्मिती केली ती खऱ्या अर्थाने अभंग, कधीही भंग न पावणारी अशीच आहे. तो देह तादात्म्याशी निगडीत राहिलेले असते तर ते फक्त वैद्य आणि औषधे यांच्याशी जोडलेले गेले होते. पण तसे झाले नाही आणि म्हणून देहाची साथ नसतानाही देह विवर्जित होता येते हे स्वामींचे उदाहरण सिद्ध करणारे तर आहेच, पण साधकांसाठी दिलासा देणारे पण आहे. हा देह विवर्जित अवस्था न प्राप्त होण्याचे प्रमुख कारण म्हणजे मनात धिंगाणा घालत असलेल्या असंख्य वासना. या मनात प्रवेश कोठून करतात तर पंचेंद्रियांच्या माध्यमातून एखादी वासना निर्माण होण्यासाठी ती बघितली असली पाहिजे किंवा ऐकली असली पाहिजे किंवा चाखली असली पाहिजे, हुंगली असली पाहिजे किंवा स्पर्श तरी केलेली असली पाहिजे. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, गंध याचा कुठेतरी संबंध आलेलाच असतो. यापैकी काहीच घडले नसेल तर अशी वासना मनात वळवळ करत नाही. व्हायरस जसा कोणत्या तरी माध्यमातून प्रवेश करतो तसे या वासना ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून प्रवेश करतात. व्हायरसचा बंदोबस्त अँटीव्हायरसच्या माध्यमातून करता येतो तसे या वासनांचाही बंदोबस्त भगवंताचे नाम या अँटीव्हायरसचे माध्यमातून करता येतो. भांड्यातील एखादी गोष्ट काढायची असेल तर ते उलटे करावे लागते. मनातील गोष्ट काढायची असेल तर मन उलटे करावे लागेल म्हणजे मनाचे नाम होईल. याचा अर्थ मनाचा प्रवाह उलटा करणे. मन स्वभावतः बहिर्गामी आहे, बाहेर विषयाकडे धाव घेणारे आहे. या मनाला नामाचे माध्यमातून अंतर्मुख करून स्वस्वरूपानुसंधानाने लावले की हृदयस्थ भगवंतापाशी म्हणजे आपल्या मूळ हृदयात सांगतात. पण हृदयात जेव्हा ते स्थिर असते तेव्हा एरवी या मनाला हिंडायला आकाशही व सप्त पाताळसुद्धा कमी पडतात. पुष्कळ वेळा असेही घडते की आपण साधना करतो, सत्संग करतो, निर्वासन होण्याचा प्रामाणिक प्रयत्नही करतो, पण तरीही घोडे अडतेच. सूक्ष्म विषय वासनापिच्छा सोडत नाहीत. त्यामध्ये कधी पूर्वसंचिताचा भाग असतो. म्हणजे मनात त्वाचिरे पूर्वसंचित केले तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. मुळात जन्ममृत्यूच्या फेऱ्याचे कारणच वासना आहे. देहपातानंतर मन वासनांचे गाठोडे घेऊनच बाहेर पडते. पण त्यापूर्तीसाठी नवीन देह धारण करते. या पूर्वकर्मानुसार वासना भगवंताजवळ वास करू देत नसतील तर त्यावर समर्थ उपाय सांगतात. तो म्हणजे प्रभू रामचंद्रांची म्हणजे भगवंतांची निष्काम भक्ती करणे. दुख में सुमिरन सब करे, सुख में न करे कोय, सुख में समिरन करे तो दुःख काहे को होय. सुमिरन म्हणजे स्मरण अथवा भजन. दुःखामध्ये सर्वांनाच देव आठवतो, सुखात त्याचे विस्मरण घडते. गरज वाटत नाही, प्रारब्ध अनुकूल असते व फासे उलट पडत जातात. आपल्याला वाटत राहते आपले अफाट कर्तृत्व साथ देत आहे. प्रयत्न व कष्ट म्हणजेच
प्रयत्न व कष्ट म्हणजेच यश. कसला परमेश्वर, पण पुढे असेही घडते. कष्ट तेच असतात, प्रयत्न तेच असतात, कर्तृत्वही तेच असतं, पण फासे उलटे पडायला सुरुवात होते व होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागत नाही. हा निराशावाद नाही, हा दैववादही नाही, ही भोळी भक्तीही नाही. हा प्रत्येकाच्या जीवनात येणारा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्याने या अनुभवाला काय नाव द्यायचे हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण दुःखात सुद्धा सुखाचा अनुभव घेता येतो याची गुरुकिल्ली संतांकडे असते. ते भगवंतांशी पूर्णपणे अनुसंधानाच्या माध्यमातून जोडले गेलेले असल्यामुळे सुखदुःखाकडे त्रयस्थतेने बघू शकतात. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, हे त्यांच्या जीवनाचे स्तोत्र असते. हा विचार ऐकायला, बोलायला खूप सोपा आहे, पण वेळ आल्यावर आचरण करायला मात्र खूप कठीण आहे. मग हा आचरण करायला सोपा जावा यासाठी समर्थ सदा राम निष्काम चिंतित जावा हा सल्ला देतात. म्हणजे आता 56 श्लोक वाटी लावले आहेत. 57व्यातलाही निरोप घेऊन 58व्या श्लोकावर आपण असताना आपल्याला भक्तीचे महत्त्व कळलेले आहे, हे समर्थांनी गृहीत धरलेले आहे. पण भक्तीबाबत त्यांची अपेक्षा निष्काम भक्ती अशी आहे. काही अपेक्षेपोटी स्नेह प्रेम हा व्यापार झाला. सुजाण व्यापारी आपले काम ज्या अधिकाऱ्याकडे आहे त्याला लाच देण्याचा प्रयत्न करतात, पण तो लाच खाणारा नसेल तर वस्तुरूपाने भेट देतात. हा वरकरणी स्नेहाचा भाग वाटतो, पण यामध्ये आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार असतो. मैत्री प्रेम असे जेव्हा व्यावहारिक असते तेव्हा देणे घेणेही मर्यादित असते. भगवंत सर्वात मोठा व सर्वात चलाख व्यापारी आहे. तो सर्वांच्या हृदयस्थ असल्यामुळे मनात निर्माण होणाऱ्या प्रत्येक भावनांचा विचारांचा प्रथम साक्षीदार आहे. असे असून सुद्धा तो नावरूपी लाच स्वीकारतो आणि कामना पूर्ती करतो. यामागे भगवंतांचा विशिष्ट हेतू असतो. माझा भक्त आज जरी सकाम भक्ती करत असला तरी त्यामुळे तो माझ्या सहवासात येत आहे व सहवासाचेही प्रेम असतेच. उद्या तो नक्की निष्काम होईल. त्याने तसे व्हावे म्हणून मी माझे रोपडे असलेले संत त्याच्याकडे पाठवीन व त्यांना निष्काम भक्तीचे महत्त्व पटवून देईन. म्हणून परमपूज्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, देवापाशी काय मागाल, तर माझे मागणे संपेल असे दे असे म्हणावे. हेच सर्वात मोठे मागणे आहे. कारण आपले कशात हित आहे हे आपल्यापेक्षा भगवंताला अधिक कळते. आणि म्हणून मनाविरुद्ध घडले तरी यामध्ये भगवंतांचा चांगला हेतू असेल असे मानून आनंदाने स्वीकारावे. कारण आपल्या लौकिक गरजा या कधीही न संपणाऱ्या आहेत. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, म्हणजे एका कामनेतून दुसरी कामना ही कधीही न संपणारी गोष्ट आहे. कल्पना व कामना कधीही न थांबणारा विषय आहे. एका बाजूने मन कल्पनारहित झाल्याशिवाय राम भेट नाही, म्हणजे स्वस्वरूप भेट नाही. व हे सत्य जर दुसऱ्या बाजूने कधीही न संपणाऱ्या कामना व द्वंद्वात मनुष्य अडकतो, या कल्पना व त्यातून निर्माण होणाऱ्या असंख्य कामना या रामापासून दूर तर नेतातच, पण मन या कामचिंतनात गुंतल्यामुळे रामाबद्दल प्रीती भक्ती करण्यास मन राहतच नाही. भगवंताला आपली संपत्ती नको आहे. लक्ष्मी त्याची दासी आहे. त्याचे मन राधेने चोरलेले आहे. त्याच्याकडे मन नाही. भक्ताने आपल्याला मन द्यावे ही भगवंतांची अपेक्षा आहे. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. असे केले तर तुझा सर्व भार मी घेण्यास तयार आहे ही भगवंतांची भाक आहे. हे आश्वासन भगवंतांचे आहे, कुणा पुढाऱ्यांचे मंत्र्यांचे नाही. हे विचारात घेऊन समर्थ संदेशाचे पालन करूया. हरिओम श्रीराम.